राम राम मंडळी. आज होता संडे आणि त्यात आखाड. मग काय आखाड स्पेशल, संडे स्पेशल काहीतरी झालंच पाहिजे चमचमीत. म्हणून मग मस्तपैकी बिर्याणी केली, चिकन बिर्याणी. त्यासाठी कसुरी मेथी, धना पावडर, हळद, लाल मिरची पावडर, शाही गरम मसाला आणि लकी चिकन बिर्याणी मसाला यूज केला होता. लकीच्या ऐवजी तुम्ही कुठलाही ब्रँड यूज करू शकता. मला लकी आवडतं म्हणून मी लकी घेतला. त्यानंतर टमॅटो प्युरी आणि आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि खूप सारा पुदिना ह्याची पेस्ट घेतली होती. चिकन मस्तपैकी धुवून घेतलं आणि त्याच्यामध्ये टमॅटो प्युरी टाकली. त्यानंतर ती हिरवी पेस्ट टाकली. नंतर मग सगळे मसाले टाकून घेतले, चवीपुरतं मीठ टाकलं आणि वरून दही टाकलं. जितकं जास्त तुम्ही दही टाकताल तितकं छान ते मॅरिनेट होत असतं. आणि मॅरिनेशन करायला तुम्ही 3-4 तास ठेवलं तरी खूप झालं. काही जण ओव्हरनाईट ठेवतात, तेही चालतं, रात्रभर ठेवलं तरी चालतं. आणि तुम्ही सकाळी 7 वाजता, मी तरी म्हणजे सकाळी 7 वाजता टाकली होती मॅरिनेशनला आणि 11-12 वाजता करायला घेतली. त्याच्यामुळे छान मुरलं गेलं होतं चिकन जितकं छान मुरणार तितकी टेस्टी बिर्याणी होत असते. ते झाल्यानंतर मुरायला ठेवलं. नंतर मग मी कढई घेतली, कढईमध्ये तेल गरम केलं आणि कांदा टाकून घेतला. हा कांदा आपण परतून घेत आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, गार्निशिंग करायचं आहे. म्हणून मग हा कांदा पूर्ण लाल होऊन दिला आणि तो साईडला काढून ठेवला. नंतर तेल गरम केलं. ज्या पातेल्यामध्ये आपल्याला बिर्याणी करायची आहे ते पातेलं घेतलं. तेल कडक गरम झालं की त्याच्यामध्ये सगळे गरम मसाले टाकून दिले. गरम मसाल्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, विलायची, त्यात पण छोट्या मोठ्या दोन्ही विलायची टाकल्या. त्याच्यानंतर चक्रफूल, हे सगळं टाकून घेतलं आणि व्यवस्थित तडतडून दिलं. ते फुटतात, जोपर्यंत ते कडकडून फुटत नाही तोपर्यंत त्याची टेस्ट लागत नाही. सो म्हणून ते फुटून दिले छान. आणि त्याच्यामध्ये मग कांदा टाकला, थोडासा परतला आणि जी मग अशी हिरवी मिरची टाकली होती, जी पेस्ट होती ती टाकून घेतली. त्यानंतर तांदूळ टाकला. तांदूळ पण मी दावतचा यूज करते, कारण तो शिजल्यानंतर छान लांब होतो आणि फ्लपी होतो, म्हणून दावतच यूज करते. दावतमध्ये पण त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातलं पण मी ठरलेलं आहे माझं लाल कलरचं पॅकेट असतं दावतचं, तेच यूज करते. त्यानंतर ते पण छान परतून घेतलं. गरम पाणी केलं. गरम पाणीच वापरते कारण उकळी यायला सोपं पडतं. आणि मीठ टाकून घेतलं आणि एक शिजून दिलं. शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये लिंबू टाकलं. लिंबू टाकल्याने काय होतं, जो भाताचा पांढरा कलर असतो तो तसाच राहतो, नाहीतर तो कलर चेंज होत असतो. म्हणून तो टाकून घेतलं. त्याच्यावर 2-3 चमचे तूप टाकून घेतलं. मस्तपैकी सगळं एकजीव करून घेतलं आणि परत शिजायला ठेवलं, कारण ते सगळी वाफ आहे किंवा म्हणजे फ्लेम आहे ती बसली पाहिजे म्हणून. आणि एकदा फायनल चेक केला तर तो भात प्रॉपर शिजला होता. काही जण अर्धा भात शिजवून घेतात आणि अर्धा नंतर बिर्याणीमध्ये शिजवतात, तसंही चालतं, पण मी तसं करून घेत नाही. मी पूर्णच भात शिजवून घेते. ते झाल्यानंतर मग मी टाकलं चिकन शिजायला. कुकर घेतला, तेल गरम केलं, त्याच्यामध्ये कांदा परतून घेतला. त्यानंतर ती हिरवी पेस्ट टाकली, ते पण छान परतून घेतलं आणि मॅरिनेट झालेलं चिकन त्याच्यामध्ये टाकून दिलं. ह्याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं काहीच वरती टाकावं लागत नाही, जसं की पाणी किंवा मग कुठले मसाले, मीठ, काहीच नाही. कारण दही, टमॅटोची प्युरी, ह्याच्यामुळे, मिठामुळे काय झालेलं असतं, सगळं स्मूथ झालेलं असतं आणि ज्युसी झालेलं असतं. त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिक शिट्ट होतात आणि दह्यावरच शिजलं जातं. सगळं व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर भात जो शिजवलेला होता तो अर्धा वेगळा करून घेतला आणि अर्धा पातेल्यातच ठेवला. तो व्यवस्थित सेट केला. आणि हे आडूळसा नसून हिरवं रंगाचं पाणी आहे आणि हे खोकल्याचं औषध नसून हे लाल कलरचं पाणी आहे. जो खायचा कलर असतो त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं आणि हे कलर तयार केलेले आहेत. मग जे दोन्ही सेपरेट केलेले तांदूळ होते त्याच्यामध्ये मिक्स करून घेतले आणि सगळ्यात पहिले शिजलेले चिकनमधून रस्सा जो होता, म्हणजे रस्सा कसा काय तयार झाला, कारण मी तुम्हाला मग अशीच म्हणलं, दह्यामुळं आणि मिठामुळं, टोमॅटोच्या प्युरीमुळं काय होतं, त्याचं पाणी तयार होत असतं, त्याच्यामध्ये ज्युसी झालेलं असतं, तो रस्सा तयार झालेला असतो. आणि त्याच्यामध्ये मी हे तळून घेतलेलं खोबरं होतं ते बारीक वाटलं आणि त्याचं पूड त्याच्यामध्ये टाकली. त्याच्यामुळे तो रस्सा थोडासा थिक होतो, घट्ट होतो. नंतर त्याच्यावर सगळं चिकन टाकून घेतलं आणि नंतर टमॅटो, पुदिना, कांद्याने काय केलं, गार्निशिंग करून घेतलं. त्यानंतर परत भात टाकून घेतला आणि जो रस्सा होता तो पण त्याच्यावर टाकून घेतला. त्याच्यानंतर परत गार्निशिंग करून घेतलं आणि परत एक भाताचा लेअर दिला. लेअर दिल्यानंतर परत सेम प्रोसेस, रस्सा टाकून घेतला, व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेतला. नंतर तळलेला कांदा टाकून घेतला, पुदिना वगैरे टाकून घेतला, कोथिंबीर टाकून घेतली आणि हे बघा अशी तयार झालेली आहे आपली बिर्याणी. आता हे झाल्यानंतर आपली बिर्याणी पूर्ण झालेली नाहीये, तर तुम्ही परत तिला एक 10 मिनिटं गॅसवर ठेवायची. आता रेडी